आपण बघितलेलं आहे, स्वामींनी लिहिलेलं आहे, युगानुसार आपल्याला काय हवंय ते मिळवण्याची मेथड हवी. युगानुसार आणि असत्य युगामध्ये त्यांनी संकल्प आणि सिद्ध होणार असं वाक्य लिहिलेलं आहे. हे सुद्धा आपण आधी संकल्प, संकल्प, संकल्प जे शिवसर्वोदय शास्त्रात मी शिकले होते आणि माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या घटना संकल्प पेरून झालेल्या आहेत, हव्या तशा झालेल्या आहेत. संकल्पाला मी खूप शेकल्यानंतर वापरात आणलं होतं. प्रतिपदा केल्या होत्या रजा काढून. आणि आत्ता सुद्धा विहंगमचं कार्य सुरू झाले आणि मी खूप फोकस करत होते संकल्पावर. आणि मला कळतच नव्हतं मी का एवढा फोकस करते, का सारख्या मीटिंग घेते, का लोकांना करायला लावते आणि वेड्यासारखं सगळी एनर्जी माझी संकल्पावर जात होती. आणि ज्यावेळेला म्हणजे सगळी पहिली सुरुवात झाली शारदा मॅडममुळे. शारदा मॅडम मला म्हटल्या, की "अगं मंगल तू ये ना, सगळं ते गुरुचरित्रातलं असतं ना ते किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे ना, त्यातलंच तू सांगत असते." हा मला पहिला हादरा होता, की मी काही वाचलेलं नाही हे कुठनं मला ज्ञान आलं. आणि मग नंतर बरेच साधक म्हणायला लागले, "हे इकडं आहे, ते तिकडं आहे." की जे मी वाचलेलं नव्हतं. वाचन माझं भयंकर झालंय. पण हे असे ग्रंथ वगैरे नव्हते वाचलेले मी आधी. पण हे मग माझ्या लक्षात आलं, हे जे ज्ञान आहे, ते आपोआप आपल्याला एकतर येत आहे. म्हणजे एक क्युरिओसिटी होती, कसं येतंय, काय होतंय? आणि मग लक्षात आलं, की आता जे ग्रुपमध्ये बसलेले असतात, त्यांना एझोटेरिक सपोर्ट संपूर्ण ब्रह्मांडात ग्रिड नेटवर्क तयार झालंय. आपल्याला मदत करायला, आपल्याला असेन्शन गुरु आणि आपल्याकडं बघितलं आपण शिर्डीचे साईबाबा जगामध्ये रँक 3-4 ला आहेत. की जे हे असे सगळे सपोर्ट देतात. पिरॅमिड त्यांच्या सगळ्या सपोर्ट खाली तयार झालेले आहेत. आणि मग ही जी ऊर्जा आहे ती सगळी गाईड करते आपल्याला. म्हणून आपण प्रत्येक वेळेला ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद देतो. तर हे सगळं वाचत चला आणि संकल्पाला जे आधीपासून फोकस देत होतो, मग तिथेच आपल्याला शिक्कामोर्तब केलं स्वामींनी. मग स्वामी करून घेतात की नाही. सगळे आपल्या पाठीशी आहे. मग आपण ग्रुपमध्ये ज्यावेळेला असतो, त्यावेळेला ती एनर्जी आपल्याला मिळतेच मिळते. ही काही मंगलयांची नाहीये हो एनर्जी. त्यामुळे त्या एनर्जीला जोपर्यंत तुम्ही धन्यवाद देत नाही, तुम्हाला या ग्रुपमधनं काय मिळालं ते तुम्ही तिथे पोहोचवत नाही, तोवर तुमचे फायदे वाढणार नाहीत. हे काळ्या दगडावरची रेष, हे सगळं सायन्स आहे ब्रह्मांडाचं. खूप वेळा सांगते मी. त्यामुळे आज काय वाटलं ते ग्रुपवर प्रश्न उत्तरं लिहा. काय वाटलं ते डायरीत लिहून ठेवा. शनिवार, रविवार आहे त्यासाठी. तर हे वाचत चला. बघा आता पंचतत्व काय आहे? आपल्या ऋषीमुनींनी हे सगळं शोधून काढलंय, मुद्रा वगैरे. आपलं सायन्स आहे एक ना की कुठल्या जगातल्या हेच. जग कॉपी करतंय. आणि मग आपण काय करतोय? आपण कितपत मुद्रांचा अभ्यास केला आणि मी तुम्हाला एक मला जे इन्स्टिंक्ट्सनी जाणवत होतं ते तुम्हाला सांगितलं, की आता हस्तमुद्रांचे रिझल्ट्स वाढत चाललेले. पूर्वी नव्हते एवढे. कारण पूर्वी एवढी ऊर्जाच नव्हती. आता असेन्शनची ऊर्जा आहे म्हणजे आपल्याला अ, हे करणारे आध्यात्मिक विकास करणारी ऊर्जा आहे. म्हणून ह्या ज्यावेळेला आपण हस्तमुद्रा करणार आहे, त्यावेळेला ही सगळी असेन्शनची ऊर्जा आपण या बोटांनी ग्रहण करणार आहोत, हाताने ग्रहण करणार आहोत. आणि ध्यान केल्याने ती सगळी ऊर्जा आपण सगळी ग्रहण करणार आहोत. मग मुद्रांचे इफेक्ट वाढत चाललेत हे मला जाणवलं. का वाढतायत ते पण कळलं. आणि मग इथून पुढे तर खूप फायदे होणार आहेत. मग आता त्यांनी जे सांगितलं डॉक्टरांनी, का त्यांनी ते सांगितलं? म्हणजे संपूर्ण हे जे काही सपोर्ट ऊर्जा देते ती करून घेतीये ना प्रोग्राम त्या त्याला. हां, प्रोग्राम सुद्धा ह्याच्यात प्रतिपदेत लॉन्च होतात तुम्ही जर निरीक्षण केलं तर. प्रतिपदेमध्ये मला येतं आता हा घ्यायचा, तो घ्यायचा. मग मी लगेच लिहिते, की लगेच काही वेळेला मी पत्रक तिथेच करते. प्रतिपदा चालू असतानाच करते. मग इथे हे सगळं ऋषीमुनींनी काढलेलं आहे. तर आपण याचा अभ्यास केलाच पाहिजे. कारण दिवसेंदिवस आपलं स्वतःचं जे आहे ना, त्याचेच इफेक्ट वाढणार. कारण सुवर्णयुग सुरू झालंय. दुसऱ्यावर काही अवलंबून राहणार नाहीये. दुसऱ्यावरचे सगळे परिणाम नष्ट होत चाललेत. औषधं बघता तुम्ही, अँटिबायोटिकचे इफेक्ट फारसे होत नाहीयेत. कित्येक औषधांचे इफेक्ट होईना झालेले आहेत. मग का हे होत चाललेलं आहे? तर हे सगळं सुवर्णयुग म्हणजे आपण खूप सुखी, शांत, निरोगी आपण म्हणजे आपण नाही राहणार आहे. आपण म्हणजे मनुष्यजात. जो कोणी राहील तो. किंवा जो कोणी निर्माण परत येईल तो सुवर्णयुगामध्ये जन्म घेऊन.
कदाचित आपणही येऊ. मग आपल्याला नकोय, पण आपल्याला काय माहिती आपलं कार्य झालंय, नाही झालंय. मग हे भोग आपले संपलेत का? आपल्या सगळ्या इच्छा आपण अडकून ठेवल्यात का कुठं ना कुठं? मग समजा आपण येणार आहोत पुढच्या युगामध्ये, तर हे जे ज्ञान घेतोय ते साहजिकच आपल्याला पुढच्या जन्मात उपयोगी पडणार आहे. जसं माझं ज्ञान एकतर सपोर्ट तर देतच आहे, पण ते मागच्या जन्मी सुद्धा मी घेतलेलं असणार आहे. आणि काही उच्च ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान हे मागच्या जन्माचं सुद्धा आपल्याला स्टोर्ड असतं हे सोलमध्ये. म्हणून उच्च ज्ञान घेऊन ठेवायचं. मरणानंतरचं ज्ञान उपयोगी पडणार आहे. मुद्रा सुद्धा तसंच आहे. सनातन आहे. कुठलंही युग असू देत. सनातन म्हणजे काय? कुठलंही युग असू देत, कुठलाही काळ असू देत, त्याला मरण नाही. मग त्याचं सदैव राहणार असं ते सनातन. मग हे सगळं आपण ज्ञान घेतलं. आता असं म्हणतात, की सुवर्णयुगात 1000 वर्ष मनुष्य जगू शकतो. रोगच नाहीसे होत जाणार आहेत. मग 1000 वर्ष रोग नाही. जे काही सगळं हवंय ते सगळं हातात असणार आहे. हात म्हणजे शरीरात असणार आहे. काही आजारी पडू देत. रोग नाही तर काही नाही तर काही नाही. जे हवं ते सगळं आपल्या स्वतःच्या शक्तीने आपण मिळवणार आहोत. कारण ह्युमॅनिटी टू डिव्हिनिटी प्रवास सुरू झालाय. आपण ह्युमन आहोत. त्याचा आता महामानव होतोय. डिव्हिनिटीकडे चाललोय आपण म्हणजे ईश्वरत्वाकडे चाललोय. आपण होतोच ईश्वर. आपण ईश्वराचा अंशच आहोत. पण गॅप काही पडलाय, चेतनेचा गॅप पडलाय, बुद्धीचा गॅप पडलाय. या डोळ्याचं झापड आहे. पृथ्वीच्या ह्याच्यावरनं आवरणं होती. काही प्रोग्राम केले होते इथे. म्हणून आपण त्या ईश्वरत्वापासून आता सध्या वेगळे आहोत. ते जवळ येत चाललोय. वननेसमध्ये चाललोय आपण. म्हणजे सगळे इक्वलच होणार आहेत. मग सगळे इक्वल कसे होणार विचार करा. घरं, जमिनी, शेती हे सगळं आता जाणार आहे. सगळे इक्वॅलिटीमध्ये येणार आहे आणि हे सगळं होण्यासाठी महायुद्ध सुरू झालं आणि जागतिक युद्ध आता त्यात होणार आहे. त्यामुळं हे सगळं जे चालू आहे, त्याला आपल्याला सस्टेन होत जायचंय किंवा थोडंसं छान राहायचंय मन, बुद्धीनी ह्यानी, तर ह्या मुद्रा सुद्धा काम करणार आहेत सगळ्यावर. तर आरोग्य देतात मुद्रा. मुद्रा काय देत नाहीत, तर सगळं देतात बघा. हस्तमुद्रा चिकित्सेनुसार. चिकित्साच ही एक प्रणाली आहे. मग या प्रणालीचा बाकीच्या जगाने अभ्यास करून पुढं नेलेलं आहे याला. आपल्याकडे पण आहे पुढं, पण आपल्याला माहिती नाहीये. हस्तमुद्रा चिकित्सेनुसार हात आणि हाताच्या बोटांनी तयार होणाऱ्या मुद्रांमध्ये आरोग्याचं गुपित दडलेलं आहे. बघा, आरोग्याचं गुपित आहे मुद्रांमुळे. इथे दाखवलेत बघा. याच मुद्रा आज आपल्याला शिकायच्यात. पंचतत्वानुसार जी 5 बोटं आहेत ती जाणून घ्यायची आहेत या कोर्समध्ये. एकदा का ही 5 बोटं डोक्यात राहिली, ना की डायरीत, की मग आपल्याला लगेच कळणार आहे आपलं कुठलं तत्व कमी आहे का जास्त आहे. आणि म्हणून तुम्हाला बर्थ डेट आणि हे लिहायला सांगितलंय. बर्थ डेट आणि टाईम. कारण बर्थ डेटची जी वेळ असते 4 फेब्रुवारी 67 माझी, आपल्या भारतीय कॅलेंडरनुसार कुठली तिथी येते, त्या तिथीनुसार त्या हिंदू कॅलेंडरला जावं लागतं ना की आत्ताचं. त्या हिंदू कॅलेंडरला जावं लागतं. तिथे ती डेट घालावी लागते आणि मग त्या डेटनुसार तो जो काही हे आहे महिना, मराठी महिना ना की इंग्लिश आणि तिथी त्यानुसार मग माझं तत्व काढावं लागतं, की जेव्हाही तत्व आहे. मग हे तत्व जन्माच्या वेळेचं आयुष्यभर आपल्याला त्रास देत असतं. कारण आपण प्रोग्राम करून आलेलो आहे जन्माला, इथे सिद्ध होतं. आपण जन्म अशा वेळेला गर्भामध्ये आपली चेतना आधीच जात असते. पण ज्या वेळेला आपण जन्म घेतो त्याच वेळेला आपलं सगळं ठरलेलं असतं. नवरा कोण होणार आहे? मुलं काय असणार आहेत? कुठले रोग होणार आहेत? तू कशाने मरणार आहे? तुझी किती श्वास संख्या आहे? हे सगळं तिथे पत्रिका तयार होते. ब्रह्मांडात पत्रिका तयार होते. म्हणजे ब्रह्मांडातले ग्रह ज्यावेळेला त्या सगळ्या परिणामांचे असतात, त्यावेळेला आपण जन्म घेतो. म्हणून सीझर सुद्धा हवं त्यावेळेला करता येत नाही. जर करता आलं हवं त्यावेळेला, तर तो तुमचा प्रोग्रामच असतो. मग एवढं जर हे तत्व आयुष्यभर त्रास देणार आहे, कारण तो प्रोग्राम मी घेऊन आले ना वायुतत्वाचा आणि माझ्या पत्रिका कोण वाचताना सांगितलं होतं त्यांनी, की "तू हवेवर जरी जगली तरी हे स्थूलत्व राहणार आहे." का? का बरं तो ज्योतिषी असं बोलला? हवेवर जरी तू जगली तरी. कारण गर्भातूनच हा वात आलेला आहे. मला गर्भातूनच थायरॉइड आणि हे आपण म्हणतो काही आनुवंशिक आहे.
काही आता नवीन नवीन ह्याच्यानुसार अनुवंशिक आहे, काय घेऊन आलो डीएनए ते सगळं बदलता येतं आपल्या टेक्निक्सनुसार. आपल्या पेशींना आपण रिप्रोग्राम करू शकतो. आपली पत्रिका पण रिप्रोग्राम करू शकतो. हे सगळं आता ऊर्जा येतीये रिप्रोग्रामची. मग याच्यामध्ये वायुतत्व मी घेऊन आलीये ना. आपण केस, शरीर, रंग, जाडी, उंची हे सगळं आपण सिलेक्ट केलेलं आहे ना, की कोणी आपल्याला आपल्याला देतात आई-वडील. पण हे आपण सिलेक्ट केलेलं आहे. या आई-वडिलांकडे आपण जाणार. आपल्याला आई-वडील आपण निवडतो. लक्षात घ्या. आणि तसेच आई-वडील निवडतो जसा आपला प्रोग्राम आहे. ते पण आई-वडील निवडत असतील. माहिती नाही त्यांच्या पण काही इच्छा असतात. मूल कसं असावं, काय असावं. मग हा सगळा प्रोग्राम सृष्टी अरेंज करते. मग आता बघा ऊर्जा पंचमहाभूतांचं प्रतिनिधित्व करतात. आता ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते सगळं ब्रह्मांड हे 5 आत्ताच आपलं ब्रह्मांड आपण ज्या आत्ता डायमेन्शनमध्ये राहतोय. कुठल्या डायमेन्शनमध्ये राहतोय? टाका बरं चॅट बॉक्समध्ये. आपण आता 4 डायमेन्शनला गेलोय. गेलो आता 4 डायमेन्शनकडे आपण. म्हणून हे जे काही आहेत आपले पित्र-बित्र ते आपल्या सोबत आहेत. अजून एक गुड न्यूज देते तुम्हाला. आपण आता 4थ्या डायमेन्शनमध्ये आहोत. आपले जे पित्र आहेत 4थ्या डायमेन्शनमधले ते आपल्या सोबत आहेत. जसं एझोटेरिक गूढ सपोर्ट आपले आध्यात्मिक गुरु, आपले सगळे गुरु हे ग्रिड नेटवर्क तयार झालेले, ग्रिड झालेले. कोणाची ऊर्जा कुठे येते, कोणाची ऊर्जा कुठल्या-कुठल्या ग्रुपला देते म्हणून ग्रुपमध्ये बसायचंय ध्यान करायला. तर ही सगळी ऊर्जा आपल्याला जशी एझोटेरिक सपोर्टमधनं येते, तसे पित्र सुद्धा आता आपण एकत्र आहोत. तुम्हाला लक्षात येत असेल स्वप्न पडणं, भास होणं, त्याच्यावर राहत असलं. कोणाकोणाला वाटतंय चॅट बॉक्समध्ये टाका किंवा हा पहिला प्रश्न ग्रुपवर टाका. कोणाकोणाला स्वप्न पडतायत, की आपण आपल्या पितरांसोबत हे करतोय, ते करतोय, इकडं गेलो, तिकडं गेलो, जुन्या घरात आहोत, शाळेत आहोत. वाढलंय आता हे प्रमाण. ग्रुपवर टाका तुम्ही. हा पहिला प्रश्न आहे आजचा. कारण मला बघू देत ना कोणाला काय कसं होतंय ते. तर हे जवळ आलेलं आहे. आपण 4थ्या डायमेन्शनमध्ये आता ध्यान करणारे तरी आलेलो आहोत आणि आता 5वीकडे प्रोग्रेस सुरू झालेला आहे. ठीक आहे. तर ऊर्जा ही सगळे पंचमहाभूत. मग या ह्याच्यामध्ये जे काय आहे पृथ्वी तत्व आहे, वायू तत्व आहे, जलतत्व आहे, आकाश तत्व आहे आणि अग्नी तत्व आहे. हे आपलं ब्रह्मांड या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि आपलं शरीरही त्यांनी बनलेलं आहे. म्हणून या सगळ्या तत्वांना जाणून घ्यायचंय. मनःशांती देते ऊर्जा, ताणतणाव कमी होतो, राग शांत होतो, आनंदाची भावना, मुद्रा हा शब्द मूद पासून झालाय. मूद म्हणजेच आनंद देणारा. ठीक आहे. आनंदाची भावना निर्माण होते. मज्जा संस्थेवर परिणाम घडतात. मग ज्यावेळेला संकल्प पेरणी करायला सांगितलीये, मीटिंग घेतलीये, तुम्हाला संकल्प पेरणी माहितीये. कोणी हे पत्रक वाचलंय आणि मग केलंय संकल्प लिहिलेत मला सांगा. दुसरा प्रश्न आजचा. पहिला प्रश्न पित्र जवळ आहेत काय? दुसरा प्रश्न आहे, हे पत्र कोणी वाचून हे केलेले आहेत संकल्प. कारण माझा सगळा वेळ वाया जातो मग. काही कळत नाही तुम्हाला. साधं टाइप पण करून बघितलं तेही कोणी वाचलं नाही. आणि हे सगळं मग एवढा वेळ घालून काय उपयोग असतो? प्रत्येक वेळेला संकल्पाला पत्रक वापरायचंय. मज्जासंस्थेवर परिणाम होतो, एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, मज्जासंस्थेचे कार्य सुधारते, ऊर्जा संतुलित होतात, जीवनशक्ती सुधारते, जीवनशक्ती नियंत्रित करता येते आपल्याला. पचनक्रिया सुधारते, अस्वस्थता कमी होते, रक्तदाब नियंत्रित. मग का नाही रक्तदाब बघायचा? मुद्रा 20-20 मिनिटं, 10-10 मिनिटं करणार आहोत. बघायचा रक्तदाब. आपलं मोटिव्हेशन निरीक्षणामुळे होणार आहे. आणि जी काही ऊर्जा ती आपली वाढणं कमी बीपी कमी होण्याचं काय होणार आहे ते ग्रुपला सांगून होणार आहे. डबल टिबल ग्रुपला सांगून फायदा होतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शरीर शुद्ध होणार आहे. म्हणून युरिनकडे ऑब्झर्वेशन करायचंच आहे आजपासून. 1 ग्लास पाणी प्यायचंच आहे ध्यान झाल्यावर. कारण मुद्रासहित ध्यान करतोय. मग युरिनचं ऑब्झर्वेशन करायचंच आहे. वेग आहे का कमी जास्त युरिनला? कलर कसा आहे? स्मेल कसा आहे? आणि क्वांटिटी बघायची. वेग पण बघायचा. हळू होतीये, भरभर होतीये, किती वेळ होतीये, स्पीड बघायचा आहे, टाईम बघायचा आहे, म्हणजे ड्युरेशन बघायचंय, कलर बघायचा आहे, स्मेल बघायचा आहे. बघा खूप गोष्टी निरीक्षण करायच्यात. कारण क्लिन्झिंग होणार आहे. मग बघा शरीर शुद्ध होणार आहे म्हणून विशिष्ट आजारांवर आराम मिळतो. कंपवातामध्ये आहेत मुद्रा.
पक्षाघातावर आहेत, अर्धांगवायू, कारण हे सगळं वायू तत्वाचे रोग आहेत. मग वायू कमी करायचा. इथे काही रोगानुसार मुद्रा ठरणार आहे, पण आपल्याला एकदा बेसिक तत्व कळलं कुठल्या तत्वाने काय होतं. आता काल एक सर म्हटले, "रात्री झोप येत नाही." माझ्या लगेच लक्षात आलं जलतत्व बिघाड आहे त्यांचं. मग हे लक्षात आलं, पण आता बट दिली आहे त्यांनी, टाईम दिलाय. मग मी कन्फर्म करणार आहे, की खरंच जलतत्वामुळे यांना झोप येत नाहीये का? का अजून काही झालेलं आहे? मग जसं आपल्या जन्मानुसार आणि वेळेनुसार तत्व असतं, तसं आत्ता जे काही ब्रह्मांडात महिना चाललाय, आत्ता जे काही ब्रह्मांडात येतं, ऊर्जा किंवा काय, त्याप्रमाणे तत्व आपल्याला बिघाड करतं. जसं पावसाळ्यामध्ये वायुतत्व आपलं बिघडलेलं असतं. ह्या 2-2 महिन्याला एक-एक तत्व दिले. तसं वेळांना सुद्धा आहे. 2-2 तासांना एक-एक तत्व असतं. 2-2 तासांनी एकेका अवयवामध्ये ऊर्जा असते. आत्ताची सगळी ऊर्जा आपली आता याच्यामध्ये स्टमकमध्ये यायला लागली बघा. मग हे आपण त्याच वेळेला कार्य करतो म्हणून तर क्लिन्झिंग छान होणार आहे. तर हे बघायचंय आपल्याला. म्हणून मग या आत्ता जो महिना चाललाय, आत्ता जो पिरियड चाललाय त्यानुसार हे तत्व असतं. मग एक तर तुमच्या जन्माचं तत्व तुम्हाला काही-काही रोगांचा त्रास देतं त्या-त्या पिरियडला किंवा आता हवामानानुसार, ऋतुमानानुसार जे तत्व बिघाड आहे ब्रह्मांडात, त्या तत्व बिघाड सुद्धा आपल्याला काही वेळेला परिणाम करावा लागतो. मग आम्हाला बघावं लागतं. पंचतत्व चिकित्सा बघा हातावर मी हे घेतलेलं आहे. तर ते पंचतत्व चिकित्सा आहे आपल्याकडं घ्या. ती पण ॲडिशनल तुम्ही काम सुरू करता मोफत आहे. ध्यान साधकांना पहाटे जे उठतात किंवा ओंकार साधना जे करतात त्यांना आपण ध्यान म्हणतो. ध्यानाच्या ग्रुपमध्ये तुम्ही येऊन उठून ध्यान करायला पाहिजे. तर आम्ही ध्यान साधक म्हणतो. आणि पहाटे उठून ध्यान करत नसेल आमच्याबरोबर तर ओंकार साधना करायला पाहिजे. हे आमचे ध्यान साधक. आणि ध्यान साधकांना आपण मोफत आपला पंचतत्व चिकित्सा देतो. ती पण तुम्ही ॲडिशनल सुरू करू शकता. ग्रुपवर टाकू शकता मेन ध्यान ग्रुपवर किंवा ओंकार ग्रुपवर. इथे कोऑर्डिनेटर नाहीयेत. ठीक आहे. विविध शारीरिक व मानसिक आजारांवर मदत करण्यास परिणाम करते. आता ऊर्जेचा सिद्धांत बघा काय आहे. भोजन से ऊर्जा मिळते. आपण जेवतो त्यामुळे ऊर्जा मिळते आपल्याला. जेवलो नाही तर ऊर्जा मिळणार नाही. पण आता ही ऊर्जा जी येते ब्रह्मांडात, ते भोजनाचं आपले कमी-कमी नीड होत चालली. कारण ऊर्जा भरपूर येतीये. मग जेवणाचा आहार कमी झाला पाहिजे, इच्छा कमी झाल्या पाहिजे, क्वांटिटी कमी झाली पाहिजे. हे कोणाकोणाचं झालंय तुम्ही बघा, तुमचं असेन्शन तुम्ही निरीक्षण करू शकता. हे बदल होतायत का? हे विचारले जातात ग्रुपवर. त्यावरनं काही उद्दिष्ट असतात ग्रुपवर उत्तरं लिहिण्यामध्ये. एक दोघा-तिघांनी जर लिहिलं, की आता आम्हाला जेवण कमी लागतं, तर ते जी काही ऊर्जा त्यांनी ग्रुपमध्ये तयार केलेली असते, ती इतरांकडे सरकते. इतरांकडे सरकते त्यांची भूक कमी करायला. त्यांना मग जास्त ऊर्जा येते, भूक कमी होते. जे वाचतात, अगदी मनन-चिंतन त्यावर करतात. ह्यांची भूक कमी झालीये, माझी झालीये का? काय बघायला लागतो. आपण आपलं निरीक्षण करायला लागतो. आपले काही इच्छा कमी झाल्या का? आवडणारे पदार्थ सुटले का? हे खावं, ते खावं कमी झालंय का? आपला आहार कमी झाला का? हे आपण वाचल्यानंतर ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला एनर्जी गोज वेअर फोकस गोज. मग हिने जो मेसेज टाकलाय, तिला हिचं जे सगळं श्रेय विचार करण्याचं, निरीक्षण करण्याचं आणि हिच्यावर जी ऊर्जा यायला लागते, त्याचं श्रेय सगळं जिनी तो मेसेज लिहिला तिला मिळतं. मग या सगळ्या वेव्ह इकडनं इकडं आल्या आणि इकडनं तिकडं जातात. रिपल तयार होतो वेव्हचा. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे यात सगळं. वेव्ह तयार सोडली हिने कारण ग्रुपवर टाकलंय म्हणजे लिखाण केलंय म्हणजे ही वेव्ह आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी म्हणजे काय? सगळं वेव्हज आहेत. आपलं शरीरही वेव्हमध्ये आहे. मग हिने वेव्ह तयार केली. हिने वाचून मनन चिंतन करून खाली सोडली. खाली सोडायला लागते. नुसतं वाचलं कसलं तरी सोडून दिलं झालं. नुसतं वाचलं आणि सोडून दिलं. काय नाही होत. मनन चिंतन पाहिजे. हिला हे झालंय, माझं झालंय का? मग ती ऊर्जा यायला लागते आणि हिला सगळे रिपल मिळते. ही पुढे जाते अजून. मग हिला अजून छान ऊर्जा येते. मग हिची अजून भूक कमी होते. कारण हिला अजून ऊर्जा सगळ्या शरीराने ग्रहण करायला लागते. इतकं शास्त्र आहे ना या अनमोलिखाणाचं. काल पण कशात तरी तुम्हाला सापडलंच की. मी म्हटलं हे असं सांगितलंय का? त्या ओशोंच्या व्हिडिओत शिवसरोदय ग्रुपवर झालंच. हो, ओशोंचं नाहीये ते डुप्लिकेट आहे. पण बघा म्हणजे त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय. आता म्हणून हे ऊर्जा आपल्या कमी झाल्या पाहिजे जेवणाच्या.
मुद्रांमध्ये बघा आठवड्यामध्ये काय होतंय निरीक्षण करा. ऊर्जा संग्रहित होती, स्टोअर पण होती. जागरण में खर्च होतीये. नींदमध्ये ऊर्जा आपली साठवली जाते. जागरणाने खर्च होते. प्राणायामाने जागतीये. प्राणायाम का करायचं तर ऊर्जा जागली जाते. अवेकन होतं प्राणायामाने. धारणा से केंद्रित होतीये. बघा धारणा किती महत्वाची आहे. म्हणजे आता काय मी सांगितलं, फोकस पाहिजे, आपण काहीतरी धारणा ठेवली पाहिजे. ध्यान, धारणा म्हणजे आपले संकल्प. आपण हे उद्दिष्ट ठेवतो, केंद्रित करतो. म्हणून मग ती ऊर्जा पण केंद्रित होणार आहे. ध्यान से ऊपर चढ़ती है, ध्यानाने ऊर्जा वाढणार आहे. भय से सिकुडती है, वासना में से नीचे गिरती है. प्रेम में विस्तृत होतीये. ऊर्जेला वाढ करायचं तर प्रेम. मग आपण हे सगळं सामूहिक चेतना पेरणी म्हणजे प्रेम देतो. मग विस्तृत करतो आपण जी ऊर्जा ग्रहण केली ती. आपण पृथ्वीला पण देतो. मग का देतो? देतो आणि दिल्याने वाढणार आहे म्हणून पृथ्वीला देतो आपण. म्हणून ही विस्तृत करतो या आपण सामूहिक चेतना प्रेरणा करून. मग किती हायर लेव्हलला आपण येतो बघा. आणि मग समाधी में विराट के साथ एक होती है. मग सर्व व्यापक में विलीन होते. यह ऊर्जा का पूरा विज्ञान है. तर हे सगळं ऊर्जेचं लक्षात ठेवा. आता मुद्रा का करायच्या? तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्रत्येक चक्रामध्ये येत असते. हे चक्र म्हणजे सेंटर्स आहेत. म्हणजे हे सगळं आता हे मूलाधार आहे इथे. तर मूलाधार चक्र सगळं 360 डिग्रीतनं ऊर्जा खेचून घेत असतं. आता हे हृदय चक्र आहे. हे सगळं 60 इथे दाखवलं नाही, पण मी सांगते. 360 डिग्रीतनं ऊर्जा खेचून घेत असतं. मग हृदयाचं काम करतं. हृदय चक्र, हृदयाच्या आजूबाजूला एनर्जी पुरवत. मग आपल्याला ज्यावेळेला कुठलाही रोग होतो, त्रास होतो, समजा गुडघे दुखतायत, तर इथे ऊर्जा सर्क्युलेट होत नसते. मग हे काम कोणाचं आहे? मूलाधाराचं. आता कोणाचे हाडं दुखतायत, मूलाधाराचा प्रॉब्लेम आहे. मग हे जे काही आहे, मूलाधार केस, दात आणि हाडं यांवर कार्य करतं. मांड्या, गुडघे, पोटऱ्या एवढंच नव्हे तर शरीरातली सगळी हाडांची बळकटं मूलाधार. कारण तो जीवनाचा आधार आहे. मग इथे काही ऊर्जा घेण्याचं, देण्याचं जर काही अडथळा आला, तर त्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. मग आता इथे थोडंसं जे दाखवलेलं आहे, ते डोक्यात ठेवा जरा, की ऊर्जा एकीकडनं आली तर दुसरीकडनं जात असते. हे काय अगदी असंच नाही होत, पण तुम्हाला सांगते काहीतरी थोडंसं लक्षात ठेवा. मग ही इकडनं आली तर इकडनं जाते आणि मग हातामध्ये सुद्धा एकीकडनं ऊर्जा आली तर दुसरीकडनं जाते. तसं नसतं ॲक्चुअली. दोन्ही हातांनी हे होतं. तर इथे म्हणूनच लक्षात ठेवायचं, की ऊर्जा येत आहे का जात आहे? हे मला एवढं सांगायचं. हे कळलं पाहिजे. आपल्या तळहातातनं ऊर्जा काही वेळेला होतं असंही. या तळहातातनं ऊर्जा येतीये का? खेचतोय का? का ऊर्जा आपण पाठवतोय? ऊर्जा आपल्या तळहातातनं, बोटातनं जाते बाहेर. गेलेली कळली पाहिजे आणि आलेली कळली पाहिजे. हे जर सगळं मी सांगते, प्रश्न विचारते, ते जर लक्षात ठेवले प्रश्न डायरीत लिहिले आणि मग नंतर प्रत्येक वेळेला दुपारी, संध्याकाळी मुद्रा करताना या प्रश्नांच्या उत्तरासाठी जर ऑब्झर्व्ह केलं, तर नक्कीच चेतना शिफ्ट होणार आहे. आता बघा पुढं-पुढं ऊर्जाच आपला एक स्टॉक असणार आहे. आज आपण पैसे आहोत. आज आपल्याला बंगले आहेत, घरं आहेत, आज आपल्याला गाड्या आहेत, आज आपला बँक बॅलन्स आहे, आज आपले दागिने आहेत. हे सगळं झिरो होणार आहे लक्षात घ्या. आणि फक्त आपल्या ऊर्जेवरच आपल्याला काही मिळणार आहे. आपली जेवढी ऊर्जा किराणाच्या दुकानात गेलं, जेवढी ऊर्जा तेवढंच तो माल देणार. पैसे-बिसे काही नाही. पूर्वीचं बार्टर सिस्टम आठवा. माझी तूर डाळ घे, तुझी मूग डाळ दे. तसंच होणार आहे. मग आपल्याजवळ काय आहे? आपल्याजवळ ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचं म्हणजे देवाण-घेवाण ही सगळी आता मी बसली ना इथे, तशी होणार आहे. ज्ञान देण्याने होणार आहे. तुम्ही जेवढं ज्ञान देणार, तुम्ही जेवढी ऊर्जा तुमची देणार, तेवढं तुम्हाला मिळणार. इतकं सोपं आहे. म्हणून तर जगामध्ये आज नोकऱ्या, चाकऱ्या, बिझनेस सोडून लोकं इथे बसलेत. ज्ञान द्यायला फुकट. YouTubeवर बघा, त्यांना मिळतात पैसे. पण हे सगळं असंच सुरू झालंय, असंच होणार आहे. हाच कमवण्याचा बिझनेस होणार आहे, ज्ञान. म्हणून ज्ञान सगळं ग्रहण करून ठेवायचंय. पुढच्या जमान्यात आपण आलो. सुवर्णयुगात आपण आलो तर फार सुंदर. पण आपण कुठल्या प्लॅनेटवर फेकलं जाणार आहे आपल्याला काय माहिती? आपल्याला किती हजारो वर्ष साधना करावी लागणार आहे. हजारो वर्ष आपल्या इच्छा ओव्हरकम करायला लागणार आहेत. आणि परत तिसऱ्या आयामातल्या पृथ्वीत जन्म घेणार आहे का? तिसऱ्या आयातली पृथ्वी आहेच आहे की. आयाम म्हणजे काही कुठं लोकेशन नाहीये की इकडं चाललो पाचव्यात. इथेच आहे सगळं.
पण आपण कुठल्या चेतनेत आणि कुठल्या आयामातल्या पृथ्वी सोबत असणार आहे? तिसऱ्या असणार आहे का 5व्या असणार आहे? का कुठं 4थ्यामध्ये आराम करायचंय काही वर्ष? आराम म्हणजे हे सगळं ओव्हरकम करायचंय. हे माहिती नाहीये आपल्याला, पण घेऊन ठेवणं तर आपल्या हातात आहे. नशिबाने आपण सुवर्णयुगात गेलो, तर किती सुंदर आपलं हे होणार आहे. फार थोडे आकडे आहेत ते. 0.02% गेलो आपण नशिबाने. काही सांगता येत नाही ना, आपण काय करणार आहोत पुढं, किती आपण फोकस देणार आहे आपल्या असेन्शनवर, किती आपण इथल्या सगळ्या गोष्टी सोडणार आहोत. समजा सक्सेस झालो आणि आपण सुवर्णयुगात गेलो, तर आपल्याला हे सगळं ऊर्जा सायन्सच उपयोगी पडणार आहे. खाण्याची पण तिथे गरज राहणार नाही. खाण्याची गरज संपली की पैशाची गरज संपणार आहे. का असं चाललेलं आहे? लोकांचे आहार का कमी होत चाललेत? लक्षात घ्या ना. कारण ह्यामुळे तर सगळा हे आहे पैशाचा खेळ. त्याच्यासाठी तर पैसा आपण वापरतो, पण ते साठवलाही जातो. याची गरज जरी झाली तरी ट्रिमंडस साठवला जातो. त्याच्यावर विचारच करत नाही आपला. तर मुद्रा हा संस्कृत शब्द आहे आणि चिन्ह आहे. आपण शिक्का-बिक्का म्हणतो त्याला मुद्रा म्हणतो. आता विहंगमचा मुद्रा, आता पिरॅमिडची मुद्रा, ही मुद्रा. पण आपण हस्तमुद्रा करतोय म्हणून त्याला हस्त म्हटलं पाहिजे. मग हस्तमुद्रा म्हणजे आपण काही गेस्चर्स करणार आहेत बोटांचे. बोटांचे गेस्चर्स आहेत या हस्तमुद्रा म्हणजे. हातांचे गेस्चर्स आहेत. ठीक आहे. तर मुद्रा शब्दातच मोदचा अर्थ आनंद आहे. मग मोदचा अर्थ आनंद आहे. पण र पण आला ना मुद्रामध्ये. मोद आला आणि र आला. तर र म्हणजे काय? तर र म्हणजे उत्पादन. मग आपण आनंद उत्पादन करतो. आपण इथे क्रिएट करतो, जनरेट करतो आनंद. म्हणून मुद्रांचा अर्थ म्हणजे आनंद निर्माण करणारे हावभाव किंवा गेस्चर्स. कशाचे? ना की चेहऱ्याचे. योगामध्ये बऱ्याच मुद्रा आहेत, की हाताच्या मुद्रा पण नाहीयेत. चेहऱ्याच्या पण मुद्रा आहेत तिथे. आपण इथे हस्तमुद्रा शिकणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा 5 महत्वाची बोटं लक्षात ठेवायची आहेत. ही एकदा तुम्ही लक्षात ठेवली, की मग तुम्हाला प्रत्येक मुद्रांचं नाव लक्षात राहणार आणि त्याचे इफेक्ट सुद्धा लक्षात थोडेफार तरी राहणार. बोटं लक्षात ठेवली तर. तर ह्या सगळ्या बेसिक पंचतत्व मुद्रा आपण शिकणार आहोत. म्हणजे एक-एक बोटाच्या शिकणार आहोत. एकच बोट. मग एकच बोट आता हे जर बघितलं तुम्ही, कुठे बरं? इथे बघा. या पृथ्वी मुद्रेमध्ये फक्त अंगठा लावलेला आहे करंगळी शेजारच्या बोटाला. म्हणजे हे एक पद्धत आपण बघणार आहोत, की अंगठ्याने स्पर्श करणार आहोत प्रत्येक बोटाला आणि त्या बोटांच्या तत्वाच्या मुद्रा होणार आहेत. फक्त वायू तत्वाला थोडं वेगळं नाव आहे. अशा ह्याला. वायू तत्वाला थोडं उलटं केलेलं आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. जी काही तत्व आहेत, पृथ्वी, जल, वायू, आकाश हे सगळं असं टेकवलेल्या मुद्रांना म्हटलं जातं. वायुतत्वाचं उलट आहे. दाबल्यावर म्हटलं जातंय वायुतत्व. बाकी पृथ्वी मुद्रा बघा टेकवलंय. जलमुद्रा म्हणजे वरुण मुद्रा बघा म्हणजे टेकवलंय. ठीक आहे. हे आपण पुढच्या कोर्समध्ये. मग हे लक्षात ठेवा. वायुमुद्राचं थोडंसं वेगळं आहे. तर बघा दोन्ही हातांच्या मुद्रा, गेस्चर्स म्हणजे एक अवस्था आहे. मग ध्यान करताना वापरतात, योगासनं करताना वापरतात, हठयोगसाठी पूरक ठरतात. पण मी अजून तुम्हाला मी जे आचरणात आणलं, कसं आलं माझ्या डोक्यात तेही तुम्हाला सांगितलं. मी फिरताना वापरते. कारण फिरताना हात रिकामीच असतात की आपले. एखादी दुसरी मुद्रा फिरताना करायची नाहीये. वायुमुद्रा शक्यतो करू नका फिरताना. कारण वायू हवा असतो ना आपल्याला. मग वायुमुद्रामध्ये म्हणजे वायू आपण दाबतोय इथे. वायुमुद्रा अशी नाहीये. वायुमुद्रा अशी आहे दाबलेली. मग वायुमुद्रा फक्त करायची नाही. कारण चालताना थोडा वायू लागणार आहे. थोडा तरी लागणार आहे. म्हणून कशाला दाबायचं? तर मी एकदा फिरताना माझं ऑब्झर्वेशन मला सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना. कारण बघा मी ज्यावेळेला फिरायला सुरुवात केली, माझं खूप वर्षांनी फिरणं सुरू झालं आणि बिल्डिंगलाच फेऱ्या मारत होते. तर वायुतत्व मला वाढलेलं दिसलं. कारण डेकोर, डेकोर, डेकोर. मी म्हटलं, "हे काय?" आणि तेही बिल्डिंगच्या एका विशिष्ट कोपऱ्यात आल्यावरच डेकर. बाकी फिरतीये मी, इथे आलं की डेकर. फिरतीये मी, इथे आलं की डेकर, डेकर, डेकर. मग निरीक्षण करायचं असतं. मग माझ्या लक्षात आलं वायुतत्व माझं वाढतंय. मग मला पंचतत्वांचे गुरु जे आहे आचार्य ब्रजमनी शास्त्रीजी त्यांचं सेशन आपण 2 वेळा ठेवलं होतं आणि त्यांनी खूप तत्वांवर आपल्याला
गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यांना मी आता पण बोलवलं होतं, पण त्यांना काही वेळ नाहीये. तर वायू तर त्यांनी सांगितलंय. आता सगळं ॲक्चुअली बरेचसे रोग हे जसं सायकोसोमॅटिक असतात, तसे 70-80% रोग हे वायू तत्वाच्या बिघाडामुळे होतात. आणि त्यांनी सांगितलं आता हवेतलं वायू तत्वच बिघडलेलं आहे. कारण आपण झाडं सगळी कलमी लावलीत. आपण आपला बाग, बगीचा सुद्धा कलमी लावतो आपण. फुलं खूप छान येतात, फळं छान येतात. आणि हे सगळी कलमी झाड आहेत. ओरिजिनल बियांपासून नाही लावलेली झाडं. मग त्यामुळे हे सगळं वाईतत्व बिघडत चाललंय. त्यामुळे ते प्रसार करतात. ज्या बिया आहेत ते देतात ते. म्हणजे गावरान बिया देतात. आणि त्यांनी झाडं लावा म्हणतात. तर आपणही आणल्या बऱ्याच त्यांच्याकडनं, लावल्या आपल्या पिरॅमिड परिसरात. तर हे जे आहे वायुतत्व बिघडलेलं असतं. ते म्हणतात तुम्ही ज्यावेळेला फिरायला जाता, त्यावेळेला वायुतत्व तुम्ही बिघडून येता. त्यामुळं फिरू नका. जर तुम्हाला काही संधिवाताचे ह्याचे रोग असतील, वायुतत्व बिघाड झालं असेल, तर फिरू नका. मग मला ते आठवलं, अरे हो, माझं वायुतत्व खरंच वाढतंय. मग मी एक डिसिजन घेतला. मी घरातच फिरते आता. आमचा हॉल पुष्कळ मोठा आहे. चांगलं 20 फूट मोठा आहे अशी लांबी. आणि टेरेसमध्ये गेलं तर अजून एक 7-8 फूट होतं. मग मी अशी फिरते सहज. आता 1 तास फिरून होतं व्यवस्थित. आणि मग म्हणजे लक्षात आलं ढेकरा कमी झाल्यात. कमी म्हणजे नाहीच आहेत. कारण बाहेरचं वायूच मी घेत नाही ना. जो काही